मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 22 वर्षीय युवकाचा मृत्यू, सर्व्हिस रोडची मागणी। मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कोकणगाव ते महामार्ग पोलीस चौकी दरम्यान पुन्हा एकदा भीषण अपघात घडलेला आहे। मसोबा मंदिराजवळ मोटरसायकल आणि शेणखत वाहून येणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये झालेल्या धडकेत 22 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा युवक गंभीर जखमी झालेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव बसवंत येथील राघोजी भांगरे नगर परिसरातील अनिल संजय लिलके वय वर्ष 22 आणि रोशन गायकवाड हे दोघे मोटरसायकलने नाशिककडून पिंपळगावच्या दिशेने येत होते। दरम्यान मसोबा मंदिराजवळ समोर जात असलेल्या ट्रॅक्टरने अचानक ब्रेक लावल्याने मोटरसायकलने पाठीमागून धडक दिली आणि या अपघातात अनिल लिलके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। रोशन गायकवाड याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातानंतर खाजगी रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली, मात्र टोल नाक्यावरील अधिकृत रुग्णवाहिका बंद अवस्थेत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। टोल प्रशासनाने तातडीनं रुग्णवाहिका सेवा सुरू करावी अशी मागणी होते आहे। गेल्या 15 दिवसात कोकणगाव ते HL गेट दरम्यान 7 ते 8 अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। या भागात सर्व्हिस रोड नसल्यामुळे आणि जड वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे तातडीने सर्व्हिस रोड उभारावा अशी मागणी जोर धरते आहे। दरम्यान दिंडोरी लोकसभेच्या खासदारांनी सुद्धा टोल प्रशासनाला रुग्णवाहिका सुरू करण्याबाबत सूचना केल्याचे सांगितले जाते, तरीही सेवा अद्याप सुरू झालेली नाही। लवकरच उपाययोजना न केल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। प्रशासनाने तातडीने सुरक्षा विषयक उपाययोजना करून अपघातांची मालिका थांबवावी अशी मागणी होते आहे।